चांगल्या कामाचे फळ मिळतेच. उज्जैनचा राजा विक्रमादित्य गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यास सदैव तयार असे. या प्रजादक्ष राजाचे सर्वत्र कौतुक केले जात असे. राजाची स्तुती शनी महाराजापर्यंत जाऊन पोहोचली व त्यांनी राजाची परीक्षा घेण्याचे ठरविले. शनीने महाराजांनी विक्रमादित्यास सांगितले, राजा, मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? राजा म्हणाला, मी तुझी ओळख ठेवून काय करणार? तुझेच काही काम असेल तर मला सांग. मी जीवाची बाजी लावण्यासही मागे पुढे पाहणार नाही. शनी महाराजांना या राजाच्या बोलण्यातून स्वतःचा अपमान वाटला व त्यांनी त्याला सुनावले की राजा, तुला तुझ्या सत्तेचा पराक्रमाचा गर्व चढला आहे. मी जेव्हा तुला सळो की पळो करून सोडेन तेव्हा तूच मला ओळखू लागशील. यानंतर शनी महाराजांचा कोप झाल्याने विक्रमादित्याचे स्वतःचे राज्य गमावले. त्याच्यावर जंगलात जाऊन एकांतवासात राहण्याची वेळ आली. शनी महाराजांनी आता जंगलात जाऊन पाहिले तर त्यांना विक्रमादित्य जंगलातही मजेत राहत होता. राज्यकारभाराच्या ताणतणावातून मुक्त झाल्याने त्याला लोकांना मदत करण्यासाठी अजूनच जास्त वेळ मिळत होता. ते पाहून शनिदेवाने एका डाकूचे रूप घेतले आणि राजासमोर जाऊन युद्धाचे आवाहन दिले. यात राजाचा पराभव होऊन डाकूच्या वेशात असलेल्या शनिदेवांनी राजाचे हातपाय तोडले. अशा अपंग असलेल्या राजाची ही अवस्था पाहून एका तेल्याला त्याची दया आली व तो राजाला घरी घेऊन गेला. त्याची सेवा केली. राजा तेल्याला म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी इतके केले. तुमच्या तेल्याच्या घाण्यावर जर मला बसवले तर मी बैलांवर लक्ष ठेवेन. तुमचे तेवढेच काम हलके करण्याचा प्रयत्न करेन. तेल्याच्या या कामातही राजाने आपली मदत करण्याची वृत्ती सोडली नाही. हे पाहून शनिदेव प्रसन्न झाले. राजाचे सर्वस्व हिरावूनही तो लोकांना मदत करण्याचा वसा सोडत नाही. हे पाहून शनिदेवाने राजाला पूर्ववत करून त्याचे सगळे साम्राज्य त्याला परत केले. पुढील कथा. सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय. एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली. भक्तांची गर्दी होऊ लागली. मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.